आता तुम्ही जे दृश्य बघितलं ते आहे मुंबईतल्या वरळी नाका इथलं। मुंबईमध्ये सकाळपासून जर आपण बघितलं तर ऊन पडलेलं होतं आणि आता कुठेतरी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। पण मुंबई सोबतच तुमच्या भागामध्ये म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागांमध्ये कशा प्रकारे पाऊस असणार आहे। हवामान विभागाने काल रेड अलर्ट जारी केलेला होता त्या भागांना, त्याप्रमाणे त्या भागांमध्ये पाऊस पडला का आणि पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये कोणत्या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली तर मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे। चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती आपल्याला तिथे पाहायला मिळते। आता हळूहळू या कमी दाबाचं क्षेत्र जर तुम्ही बघितलं तर याची इंटेन्सिटी याची तीव्रता कमी कमी होत जाणार आहे। पण जसं जसं याची तीव्रता कमी होईल तसं तसं त्याच्या आजूबाजूच्या भागांमध्ये याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे, याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर अनेक भागांमध्ये तुम्ही बघा सगळीकडेच ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पावसासाठी अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक भागांना सध्या अलर्ट जारी केलेले आहेत। सगळ्यात जास्त विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। कोकणातील सुद्धा अनेक भागांना काल रेड अलर्ट जारी केलेला होता। आता मॅप वाईज आपण बघणार आहोत हवामान विभागाने कोणत्या भागांना कशा प्रकारचे अलर्ट दिलेले आहेत, कोणत्या भागांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे, कोणत्या भागाला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। आता कोकणातील काही भागांना कालचा जर आपण विचार केला तर आजच्या दिवसासाठी रेड अलर्ट जारी केलेला होता। त्याप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। आपण जर 24 तारखेचा विचार केला, आजचा विचार केला, रोजचं जे हवामान विभागाचं प्रेडिक्शन आहे ते बदलत जातं, कारण ज्याप्रमाणे वाऱ्यांची दिशा असेल किंवा जी तुम्हाला सुरुवातीला मी सॅटेलाइट इमेज दाखवली त्यानुसार जे जे बदल होतात तसं हवामान विभाग अंदाज देत असतं। आता जर तुम्ही 24 तारखेचा अंदाज बघितला तर कोकणामध्ये जो काल रेड अलर्ट जारी केलेला होता आज आपल्याला दिसतं की ते ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय। म्हणजेच मुसळधार पाऊस असणार आहे। अतिमुसळधार पाऊस जेव्हा असतो तेव्हा रेड अलर्ट असतो। ऑरेंज अलर्ट म्हणजेच काय तर मुसळधार असा पाऊस असेल। या भागांमध्ये सुद्धा पावसाचा धोका असणारच आहे, पण अतिशय म्हणजेच अतिवृष्टी या भागांमध्ये नसणार आहे। 24 तारखेला जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये सुद्धा गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदियामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे। 24 तारखेप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का हा मॅप बघून ते आम्हाला कळवा। 25 तारखेचा जर आपण विचार केला म्हणजेच उद्याचा विचार केला तर विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी आणि पुण्याचा जर आपण विचार केला पुण्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट 25 तारखेसाठी आहे। जोरदार मुसळधार असा पाऊस पडणार आहे। अतिमुसळधार आपण म्हणू शकतो किंवा अतिवृष्टीचा सुद्धा इशारा आपण म्हणू शकतो, कारण रेड अलर्ट या भागांमध्ये आहे। विदर्भामध्ये सुद्धा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडाराला रेड अलर्ट आहे आणि विदर्भातील नागपूर आणि वर्धामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। मुसळधार असा पाऊस असणार आहे। बाकी येलो अलर्ट जर आपण बघितलं तर येलो अलर्ट सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। मराठवाड्यामध्ये 25 तारखेला इतका पाऊस नसणार आहे। मराठवाड्यातील काही जिल्हे जे आहेत तिथे ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय। साताराला येलो अलर्ट आहे, त्याचबरोबर कोल्हापूरला सुद्धा येलो अलर्ट आहे। पालघर आणि नाशिकला आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतं। 26 तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर कोकणातील सगळ्या जिल्ह्यांना 26 तारखेला ऑरेंज अलर्ट आहे। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला सुद्धा ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय। त्यानंतर विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भामध्ये गडचिरोलीला येलो अलर्ट आहे। चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावतीला आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय। मुसळधार असा पाऊस असणार आहे। मराठवाड्याचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसतंय की 26 तारखेला येलो अलर्ट आहे। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये असणार आहे। 27 तारखेला फक्त रत्नागिरी असेल किंवा पुणे, साताराला ऑरेंज अलर्ट आहे आणि विदर्भामध्ये काही जिल्ह्यांना जर आपण बघितलं तर 27 तारखेला येलो अलर्ट जारी केलेला आहे। आता पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हा अंदाज होता। मी तुम्हाला GFS मॉडेल सुद्धा दाखवते, याच्या आधारे तुम्हाला कळेल की जे चक्राकार वारे बंगालच्या उपसागरात तयार झालेले होते त्यांची पुढे जाऊन कशी परिस्थिती असणार आहे। हा तुम्हाला रंग दिसतोय निळ्या कलरचा, म्हणजेच काय तर एक चक्राकार वारे तिथे तयार झालेले होते आणि हे जर तुम्ही बघितलं तर कोकणाच्या सुद्धा बाजूला एक तुम्हाला लाईन दिसते निळ्या कलरची, म्हणजेच काय तर या भागामध्ये मुसळधार असा पाऊस पडण्याचा इशारा इथे देण्यात आलेला आहे। आता आपण पुढच्या दिवसाचा म्हणजेच 48 तासानंतर हे चक्रीवादळ जे आहे याची इंटेन्सिटी कशी असेल जर बघितलं तर दुसऱ्या इमेज मध्ये तुम्हाला कळेल। हळूहळू याचा कमी दाबाचं जे क्षेत्र आहे याची तीव्रता कमी होणार आहे, हे ओसरणार असल्याचं आपल्याला दिसत आहे। पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हा अंदाज होता। सध्या
मुंबईमधलं तुम्ही हे सगळं वातावरण बघितलं, पण मुंबईमध्ये सध्या जर आपण बघितलं तर पाऊस पडून गेलेला आहे. पण मुंबईसोबतच अनेक भागांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे. विदर्भ आणि खास करून कोकणाचे जे काही जिल्हे असतील त्या भागांमध्ये आपल्याला असं दिसतंय की तिथे रेड अलर्ट आहे. त्याच्यामुळे तुमच्या भागामध्ये सध्या काय प्रकारची परिस्थिती आहे, हवामान विभागाने जे अलर्ट जारी केलेले आहेत, अर्थात हे आमचं प्रेडिक्शन नाहीये, हवामान विभागाने हे अंदाज जारी केलेले आहेत आणि उद्या हे अंदाज बदलू सुद्धा शकतात. त्याच्यामुळे तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे सध्या पाऊस पडतोय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील हवामान रिलेटेड ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील, कुठला विषय तुम्हाला हवा आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.